उपवास आहे, साबुदाणा खिचडी आवडत नाही. काही उपवासांना बगर पण चालत नाही. मग काय करावं याचा विचार करत आहात? तर थांबा, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हाय, हॅलो, नमस्कार. मी श्रद्धा. स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासाला बनवल्या जाणाऱ्या साबुदाणा आणि बटाटा पराठ्याची रेसिपी. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी व्हिडिओच्या सुरुवातीला स्क्रीनवर दिलेलं आहे. पराठे बनवण्यासाठी मी सुरुवातीला इथे कढईमध्ये 1 वाटी साबुदाणा 1 ते 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर भाजून घेतला आहे. व साबुदाणा भाजून झाल्याच्या नंतर त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 3 ते 4 उकडलेले बटाटे. आपल्याला ते किसून घ्यायचे आहेत. बटाटे किसून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक केलेली हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ, त्याचबरोबर मिक्सरवर बारीक केलेली साबुदाण्याची पावडर. आपल्याला पाण्याचा वापर न करता हे मळून घ्यायचं आहे व जसं लागेल तसं साबुदाण्याची पावडर ॲड करायची आहे. त्यामध्ये आपल्याला जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूटही घालायचा आहे व नंतर सर्व पीठ एकत्र छान असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे गॅसवर तवा तापण्यासाठी ठेवला आहे व आता आपण त्याचे पराठे लाटून घेणार आहोत. तर पराठे लाटण्यासाठी तुम्ही इथे बटर पेपरही यूज करू शकता. मी इथे प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे व त्याला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व नंतर एक गोळा त्यामध्ये ठेवून वरतून परत दुसरा पेपर ठेवून घ्यायचा आहे व छान असं सर्व बाजूने लाटून घ्यायचं आहे. हे लाटत असताना पीठ सुरुवातीला बाजूला सरकल्यासारखं वाटतं, पण जसं जसं पराठा मोठा होईल तसं तसं ते मिळून येतं व छान पराठा लाटला जातो. पराठा लाटून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला उपवासाचा साबुदाणा बटाटा पराठा तयार झालेला आहे. तुम्ही तो दह्यासोबतही खाऊ शकता. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.